तू जर माझ्या किल्ल्यामध्ये गेलास तर तुला कुठेही दिसून देणार नाही, असे वारंवार धमक्या देतोय. धमक्या देण्यापेक्षा 5 वेळेस मारले. नमस्कार, दिव्य लोकभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक वायबश्य कुटुंब उपोषणाला बसलं आहे. त्यांचं काय मागण्या आहेत, त्यांचं कशासाठी ते उपोषणाला बसले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय कारण आहे, तुम्ही कशासाठी उपोषणाला बसलात? डॉक्टर संभाजी वायबशे हे माझा सक्का भाऊ आहे. 2021 पासून वारंवार मला एवढा त्रास होतो की जीवे मारण्यात टाकूर त्याचे प्रयत्न त्याने केलेले आहेत. जीव मारून टाकून तुला म्हणजे तू जर माझ्या किल्ल्यामध्ये गेलास तर तुला कुठेही दिसून देणार नाही, असे वारंवार धमक्या देतोय. धमक्या देण्यापेक्षा 5 वेळेस मारले. पण तुम्हाला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेला नाहीत का? पोलीस स्टेशनला काय तुम्हाला उत्तर दिलं? त्यावेळेस ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस तुम्हाला सांगतो, पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मला तिथून हकालून काढलं. आणि त्या जे मारणारे होते डॉक्टर वायबशे, सुरेखा संभाजी वायबशे, ह्यांची खोटी फिर्याद माझ्यावर घेतली की माझ्या हाताला धरून छाडछाड इथं कोर्टामध्ये केली म्हणून आम्ही मारलं. राजेश PSI पाटील त्यांनी मला स्वतः तिथून तुम्हाला सांगतो हकालून दिलं. तिथून मी आपलं SP कार्यालयाला येऊन माझी इथं तक्रार केली. आणि मी 4 दिवस इथं आपल्या इथल्या रुग्णालयाला, शासकीय रुग्णालयाला म्हणजे ऍडमिट होतो. तुम्हाला कशासाठी मारलं, कारण काय तुम्हाला मारण्याचा वाद नेमका कशासाठी, काय कारण होतं वादाचं कारण फक्त की मी जी केस केली ती कोर्टात ही मागे घे म्हणून, त्याच्यामुळं वारंवार त्याच्यामुळेच मारली. कशासाठी केस केली की माझी जमीन त्यानं काय केलेली 2011 मध्ये की खोटे टॅम्प करून पूर्ण बायकोच्या आणि बायकोच्या आणि मुलाच्या नावावर केली. आणि राहिलेली उर्वरित जमीन 2022 मध्ये लक्ष्मण किसन वायबशे आणि प्रमोद डोईपुडे यांच्या नावावर करून दिली त्यानं. किती वेळेस मारहाण झाली? मला 5 वेळेस मारहाण झाली. आणि आता कोण कोण मारहाण करणारे कोण कोण होते? आता ज्यावेळेस कोर्टात मारलं त्यावेळेस सुदर्शन गुले, कृष्ण आंधळे, त्याचे दुसरे साथीदार होते, प्रमोद बाबूराव डोईपुडे, लक्ष्मण किसन वायबशे, सकाराम बंशी कदम आणि दीपक प्रशांत डोईपुडे. आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलात, आता काय मागण्या असणार तुमच्या? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला जेव्हा पोलीस संरक्षण भेटत नाही, आमच्या जीवाला धोका आहे. आज बी जर इथून गेलो तरी आमच्या जीवाला धोका आहे. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. अजितदादा आज 15 ऑगस्ट आहे, अजितदादा आज बीडमध्ये आले होते, त्यांची तुम्ही भेट घेतली का? काय म्हणाले अजितदादा? अजितदादाने आमचं निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं SP साहेब तुमचं बघतेन. आणि वारंवार धमकी टाकतो की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांचा मुख्य सूत्रधार आहे. त्यांना पैसे पुरविणं, त्यांना बाहेर जाण्यासाठी मदत करणं. आणि ज्या वेळेस डॉक्टर संभाजी वायबशाला नांदेडमध्ये पकडलं त्यावेळेस त्याच्या पाठीमागं प्रमोद बाबूराव डोईपुडे, त्याला संध्याकाळी 11 वाजता ताब्यात घेतल्याच्या नंतर प्रमोद आणि त्याचा दुसरा जोडीदार त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर त्यांनी त्या कॉन्टॅक्टहून डॉक्टर संभाजी वायबशे नांदेडमध्ये सापडला. त्याच्यात म्हणजे प्रमोद डोईपुडे, लक्ष्मण वायबशे यांचा पण पळवून जाण्यात, सुदर्शन गुलेला त्यांना पळून जाण्यात डॉक्टर संभाजी वायबशाचा हात, आणि डॉक्टर संभाजी वायबशाला पळून जाण्यात लक्ष्मण किसन वायबशाचा हात आणि प्रमोद बाबूराव डोईपुड्याचा हात. ज्यावेळेस ही पकडली त्यावेळेस तुम्हाला सांगतो डॉक्टर वायबशे नांदेडमध्ये सापडला. आणि ज्यावेळेस डॉक्टर संभाजी वायबशे पकडला त्यावेळेस सुदर्शन गुले आणि ते बाकी कोणतरी त्याचा जोडीदार पुण्यामध्ये सापडले. आता अजितदादा आज बीडमध्ये आलते, त्यांची भेट घेतली. ते अजितदादा काय म्हणले तुम्हाला? काय अजितदादा संग माझं बोलणं झालं. त्यांनी म्हणले SP तात्काळ त्याच्यावर आम्ही बघून त्याच्यावर कारवाई करायला. हे होते वायबशे कुटुंब. 4 वर्षात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना 5 वेळेस मारहाण करण्यात आली. पोलीस स्टेशनला गेले तर त्यांना पोलीस स्टेशन मधून हकलून देण्यात आलं, असंही त्यांनी देखील म्हटलेलं आहे. इथून पुढे आता पोलीस प्रशासन
काय दखल घेणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.